पुणे शहरात कोंढवा परिसरात बापदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नुकतेच 2 दिवसांपूर्वी बापदेव घाटात मित्रांसोबत फिरावयास गेलेल्या एका तरुणीच्या कारमधून एका तरुणाने अपहरण केले होते। तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिची गाडीत विनयभंग करून आरोपी तरुणीला सोडून पळून गेला होता। त्यानंतर आता पुन्हा बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की संबंधित पीडित मुलगी ही मूळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगाव येथील राहणार आहे। दोघेही पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेतात। गुरुवारी रात्री दोघे दुचाकीवरून बापदेव घाटात फिरायला गेले होते। त्यावेळी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान 3 अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आल्या। त्यांनी जबरदस्ती करत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला। जिथे ही घटना घडली ती निर्जन स्थळी असल्यानं पीडितेला कोणतीच मदत मिळू शकली नाही। बापदेव घाटात जिथे लोक नेहमी जातात अशा ठिकाणी तरुण तरुणी दोघेच रात्री 11 वाजता गेले होते। पीडितेसोबत एकच मुलगा होता। 12च्या सुमारास तिथं तिघांना हे दोघे दिसले आणि त्यांनी हे कृत्य केलं। आरोपींनी तरुणाला मारहाण केली आणि लांबून ठेवलं, शर्ट बेल्टने बांधून ठेवलं। पीडितेची प्रकृती स्थिर आहे, तिचा जबाब घेतला आहे। मुलीला मारहाण करण्यात आल्याची माहिती नाही। मुलाला मारहाण झाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं।